ग्रामपंचायत मध्ये जाऊन तरुण पोरांनी प्रश्न विचारला की भिकारचोट गाव पुढाऱ्यांच्या ढुंगणाला मिरची लागते. त्याचं कारण काय माहितीये का? ग्रामपंचायत कडे नेमका किती पैसा येतो तुम्हाला सांगतो. 15वा वित्त आयोग असतो, जुना वित्त आयोग असतो, मनरेगा निधी असतो, जलजीवन मिशन निधी असतो, स्वच्छ भारत मिशन निधी असतो, दलित वस्ती सुधार योजना निधी असतो, आदिवासी विकास निधी असतो, जिल्हा परिषद निधी असतो, आमदार निधी असतो, खासदार निधी असतो, राज्य शासनाचा विशेष निधी असतो, घरकुल योजना निधी असतो, शाळा व अंगणवाडी निधी असतो. त्याचसोबत काही पुरस्कार भेटला तर त्याचं पण बक्षीस येतं. खूप पैसा येतो. वर्षाला एका नागरिकासाठी 957 रुपयाच्या आसपास पैसे येतात सरकारकडून गावाच्या विकासासाठी. मी माझ्या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराला सीलवाला ताला का लावला माहितीये का? हा जो एवढा सगळा निधी येतो याच्यावरती डल्ला मारलाय. हो, जे इलेक्शन मध्ये पळापळी करतात, पैसे खर्च करतात, त्यांचा मोटो काय असतो माहितीये? तिथं पैसे खर्च करून हा सगळा निधी हाणायचा आणि गावाचा विकास होऊच द्यायचा नाही. त्यामुळं माझी त्या प्रत्येक गावातील तरुण पोराला विनंती आहे, या टीम गब्बर बनवूया आणि हे जे कागदी घोडे नाचून गलेलट्ट पुढारी झाले तर बांडगुळ कडक टोप्या घालून, कडक कपडे घालून सामान्य माणसावरती रुबाब बांधतात, गावगुंडाचं काम करतात, त्याचसोबत प्रश्न विचारलं की धावून जातात. यांना धडा शिकवायची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या गावाचा विकास करावाच लागेल. आपल्याला आपल्या भारत देशाला विकसित बनवायचं असेल तर सुरुवात गावांपासून करावी लागेल. तुमच्या सोबत टीम गब्बर आहे. चुकला त्याला ठोकायला आणि चुकला त्याला जेलमध्ये घालायला. त्याच सोबत घोटाळेबाजांसाठी सीलवाला ताला लावायला. तर सामील व्हा, लवकरात लवकर टीम बनवा, माझ्या ऑफिसला या, तुमचा प्रस्ताव पारित करू, तुमच्या ग्रामपंचायतचा घोटाळा बाहेर काढू, हा सगळा आलेला निधी नेमका कुठं घातलाय तोही बघू आणि चुकेल त्याला जेलचा रस्ता जाऊ, नाहीतर सीलवाला ताला लावू.